गुड मॉर्निंग मित्रांनो, आपले स्टडी हेल्पवर स्वागत आहे। मी पुन्हा एकदा अभ्यासात सहाय्य होईल असा अभ्यासपूर्ण व्हिडिओ आपल्यासाठी घेऊन आलो आहे। चला तर मग पाहूया हा नवीन व्हिडिओ। मित्रांनो, तुम्ही हा स्टडी हेल्प चॅनल जर सबस्क्राईब केला नसेल तर समोरच्या बेल आयकॉनवर क्लिक करून हा लगेच सबस्क्राईब करा। गुड मॉर्निंग मित्रांनो, इयत्ता 10वी इतिहास व राज्यशास्त्र यामधील पाठ क्रमांक 1 संविधानाची वाटचाल आपण पाहत आहोत। पहिला भाग पाहिला। या पहिल्या भागामध्ये आपण लोकशाही या तत्वानुसार संविधानाची वाटचाल कशी झाली ते आपण पाहिलं। यामध्ये आपण पुढील मुद्दा पाहणार आहोत, तो म्हणजे सामाजिक न्याय व समता। सामाजिक न्याय व समता हे आपल्या संविधानाचे उद्दिष्ट आहे। या दोन मूल्यांवर आधारलेला एक नवा समाज निर्माण करणे हे आपले ध्येय आहे। संविधानाने त्या दिशेने जाण्याचा मार्गही स्पष्ट केला आहे व त्या दिशेने आपली वाटचालही होत आहे। सामाजिक न्याय प्रस्थापित करणे म्हणजे ज्या सामाजिक बाबींमुळे व्यक्तीवर अन्याय होतो तो दूर करणे व व्यक्ती म्हणून सर्वांचा दर्जा समान असतो याचा आग्रह धरणे। जात, धर्म, भाषा, लिंग, जन्मस्थान, वंश, संपत्ती इत्यादींवर आधारित श्रेष्ठ व कनिष्ठ असा भेद न करणे व सर्वांना विकासाची समान संधी उपलब्ध करून देणे हे न्याय व समतेचे उद्दिष्ट आहे। सामाजिक न्याय व समता प्रस्थापित करण्यासाठी समाजात सर्व स्तरांवर प्रयत्न करावे लागतात, परंतु शासनाच्या धोरणांना व अन्य प्रयत्नांना विशेष महत्त्व असते। लोकशाही अधिकाधिक सर्वसमावेशक होण्यासाठी सर्व सामाजिक घटक मुख्य प्रवाहात आले पाहिजेत। लोकशाही ही सर्व समाज घटकांना सामावून घेण्याची प्रक्रिया आहे। त्याचप्रमाणे समावेशित लोकशाहीमुळे समाजातील संघर्षही कमी होतात। सर्व सामाजिक घटक म्हणजेच सर्व जाती धर्माचे लोक। या सर्व दृष्टीने आपल्या देशात कोणते प्रयत्न झाले ते आपण पाहूया। राखीव जागांचे धोरण। जे लोकसमूह अथवा समाज घटक शिक्षण आणि रोजगारांच्या संधीपासून दीर्घकाळ वंचित राहिले अशा समाज घटकांसाठी राखीव जागांचे धोरण स्वीकारण्यात आले। त्यानुसार अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींसाठी शिक्षण व सरकारी नोकऱ्यांमध्ये काही जागा राखीव ठेवल्या जातात। त्याचप्रमाणे इतर मागासवर्गीयांसाठीही राखीव जागांची तरतूद आहे। विद्यार्थी मित्रांनो, राखीव जागा याबद्दल सतत चर्चा होत असते की राखीव जागा योग्य आहेत की अयोग्य आहेत, पण या ठेवल्यात कशासाठी तर दीर्घकाळ वंचित राहिलेले जे समाज घटक होते स्वातंत्र्यपूर्व काळात किंवा आपल्या समाजामध्ये ज्यांना स्थान नव्हतं त्या लोकांना समाजामध्ये आणण्यासाठी किंवा त्यांना सर्वसमावेशित करण्यासाठी आपल्याला हे राखीव जागांचं धोरण अंमलात आणावं लागलं। त्यामुळं जो वंचित समाज होता तो मुख्य प्रवाहात येण्यास मदत झाली। सामाजिक न्याय व समता प्रस्थापित करण्यासाठीचा पुढील महत्त्वाचा प्रयत्न म्हणजे अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांच्यावरील अत्याचारांपासून संरक्षण देणारा कायदा, की ज्याला आपण ॲट्रॉसिटी कायदा असं म्हणतो। सामाजिक न्याय आणि समता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने हा एक महत्त्वाचा कायदा करण्यात आला। अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती मधील व्यक्तींवर कोणत्याही प्रकारचा अन्याय करण्यास या कायद्याद्वारे प्रतिबंध करण्यात आला असून अत्याचार घडल्यास शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे। डिस्क्रिप्शनमध्ये थोडक्यात हा कायदा दिलेला आहे, त्या कायद्यातील तरतुदी वाचा आणि समजून घ्या। आणि मला कमेंट्समध्ये सांगा, अत्याचार होऊच नयेत म्हणून कोणत्या प्रयत्नांची गरज आहे। आपल्या देशामध्ये अल्पसंख्याक हे धर्माच्या आधारे ठरवले जातात। म्हणजेच ज्या धर्माची लोक कमी आहेत, उदाहरणार्थ मुस्लिम, शीख, ख्रिश्चन इत्यादी धर्मीय लोक हे अल्पसंख्याक या गटामध्ये मोडतात। आपल्या संविधानातील एक अतिशय पुरोगामी कल्पना म्हणजेच अल्पसंख्याकांविषयीच्या तरतुदी। भारतीय संविधानाने अल्पसंख्याकांचे संरक्षण करण्यासाठी अनेक तरतुदी केल्या आहेत। अल्पसंख्याकांना शिक्षणाच्या व रोजगाराच्या संधी मिळाव्यात यासाठी शासनाने अनेक योजना राबवल्या आहेत। भारतीय संविधानाने जात, धर्म, वंश, भाषा व प्रदेश इत्यादी घटकांवर आधारित भेदभाव करण्यास प्रतिबंध केला आहे। अल्पसंख्याकांविषयीची ही व्यापक तरतूद असून समतेचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क, शोषणाविरुद्धचा हक्क आणि सांस्कृतिक व शैक्षणिक हक्कांमुळे अल्पसंख्याकांना मूलभूत स्वरूपाचे संरक्षण मिळालेले आहेत।
पुढील महत्त्वाचा प्रयत्न म्हणजे महिलांसंबंधी कायदे व प्रतिनिधित्व विषयक तरतुदी. स्वातंत्र्योत्तर काळापासून महिला सक्षमीकरणाच्या प्रयत्नांना सुरुवात झाली. महिलांमधील निरक्षरता दूर करणे, त्यांना विकासाच्या पुरेशा संधी देणे यासाठी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर महिलांच्या समस्यांची दखल घेऊन काही धोरणे निश्चित करण्यात आली. आपण इतिहास लेखनामध्येही पाहिलं की स्त्रीवादी इतिहास लेखनाचा दृष्टिकोन सुरू झाला आणि त्यातून स्त्रियांविषयी अभ्यासही सुरू झाला आणि त्यातून मग या प्रकारचा एक प्रयत्न होऊ लागला. वडिलांच्या व पतीच्या संपत्तीत महिलांना समान वाटा, हुंडा प्रतिबंधक कायदा, लैंगिक अत्याचारापासून संरक्षण देणारा कायदा, घरगुती हिंसाचार प्रतिबंधक कायदा अशा काही महत्त्वपूर्ण तरतुदींनी महिलांना त्यांचे स्वातंत्र्य जपण्यास आणि स्वतःचा विकास साधण्यास अनुकूल वातावरण निर्माण केले. आपल्या देशात राजकारण आणि राजकीय संस्था यांच्यातील स्त्रियांचे प्रतिनिधित्व हे सुरुवातीपासूनच कमी आहे. जगभरातल्या अनेक देशांनी महिलांचे प्रतिनिधित्व वाढवण्याचा प्रयत्न केला. भारतातही या दृष्टीने बदल होत आहेत. 73व्या व 74व्या घटनादुरुस्तीने स्थानिक शासन संस्थांमध्ये 33% जागा महिलांसाठी राखीव ठेवल्या. त्यानंतर हे प्रमाण महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये 50% पर्यंत वाढवण्यात आले आहे. महिलांसाठी राष्ट्रीय महिला आयोग स्थापन करण्यात आला. राज्यामध्येही राज्य महिला आयोग स्थापन करण्यात आला आहे. घरगुती हिंसाचारापासून महिलांना संरक्षण देणारा कायदा हे लोकशाहीकरणाला पोषक असलेले महत्त्वाचे पाऊल आहे. स्त्रीची प्रतिष्ठा व आत्मसन्मान राखण्याची आवश्यकता या कायद्याने अधोरेखित केली. पारंपरिक वर्चस्व आणि अधिकारशाहीला नाकारणाऱ्या या निर्णयाने भारतीय लोकशाहीचा आवाका वाढवला, त्यातील समावेशन अधिक अर्थपूर्ण केले. लोकसभेतील महिलांचे प्रतिनिधित्व पाहिले तर या चार्टवरून आपल्याला असं दिसून येतं की 1951-52 म्हणजे जेव्हा पहिली निवडणूक पार पडली तेव्हा महिला खासदारांची टक्केवारी ही फक्त 4.50% होती आणि एकूण खासदार होते 22. परंतु हळूहळू ही संख्या वाढत गेली आणि 2014 मध्ये महिला खासदारांची संख्या 66 म्हणजे जवळजवळ 12.15% एवढी झाली, म्हणजे 66 खासदार. तरी तसं पाहिलं तर महिलांची टक्केवारी ही संपूर्ण लोकसंख्येमध्ये 50% आहे. मग जवळजवळ निम्मा भाग हा महिलांचा आहे आणि लोकसभेतील प्रतिनिधित्व मात्र फक्त 12.15%, म्हणजे हे कमीच आहे. त्यामुळे हेही वाढणं खूप महत्त्वाचं आहे. या सर्वांवरून असं लक्षात येतं की सार्वजनिक जीवनामध्ये स्त्रियांची दृश्यमानता म्हणजेच महिलांची दृश्यमानता ही कमी राहिलेली आहे. कुटुंब रचना, सामाजिक परिसर, आर्थिक क्षेत्र आणि राजकीय अवकाश अधिकाधिक खुले होत गेल्यास महिलांना निर्णय प्रक्रियेत सामील होऊन एकूण राज्यकारभाराला वेगळी दिशा देण्याची संधी मिळेल. यासाठी प्रातिनिधिक संस्थांमधील महिलांचा सहभाग वाढला पाहिजे. याबद्दल तुम्हाला काय वाटते नक्की कमेंट्स करा. मित्रांनो, स्त्रियांची संख्या जर राजकीय वर्तुळामध्ये वाढली तर असेही काही प्रश्न आहेत, स्त्रियांचे प्रश्न असतील किंवा संपूर्ण समाजाचे प्रश्न असतील की त्यांच्याकडे पाहण्याचा पुरुषांचा दृष्टिकोन हा नेहमीच वेगळा राहिलेला आहे. पण स्त्रिया जर राजकारणामध्ये आल्या आणि निर्णय प्रक्रियेमध्ये आल्या तर त्यांना या प्रश्नांवर एक वेगळ्या पद्धतीनं आपल्याला त्यांच्यामार्फत उत्तरं सापडू शकतात आणि ही अतिशय महत्त्वाची गोष्ट होऊन जाते. म्हणूनच स्त्रियांची दृश्यमानता किंवा स्त्रियांची उपस्थिती ही राजकारणामध्ये किंवा इव्हन संपूर्ण ठिकाणी जास्तीत जास्त किंवा निदान 50% तरी असली पाहिजे. स्वातंत्र्यानंतर आत्तापर्यंतच्या संविधानाच्या वाटचालीतील महत्त्वपूर्ण असा पुढील मुद्दा म्हणजे न्यायालयाची भूमिका. लोकशाही बळकट करण्याच्या प्रक्रियेत आणि सामाजिक न्याय व समता या उद्दिष्टांच्या दिशेने देशाची प्रगती करण्यात भारतातील न्यायालयांची भूमिका ही खूप महत्त्वाची आहे. न्यायालयाने संविधानातील तरतुदींचा अर्थ लावताना संविधानातील मूळ उद्दिष्टे आणि संविधानकारांचे हेतू यांना प्राधान्य दिले. न्यायालयाचे या संदर्भातील योगदान आपण पुढील मुद्द्यांच्या आधारे समजून घेऊया. पहिला मुद्दा आहे तो म्हणजे संविधानाची मूलभूत चौकट. संविधान प्रवाही असते. एखाद्या जिवंत दस्तऐवजाप्रमाणे त्याचे स्वरूप असते. परिस्थितीनुसार संविधानात बदल करावे लागतात आणि तो अधिकार अर्थातच संसदेला आहे.
संसदेचा हा अधिकार मान्य करत न्यायालयाने संविधानाला या तिच्या अधिकारावरील मर्यादांची जाणीव करून दिली. संविधानात बदल करताना संविधानाच्या मूलभूत चौकटीला, त्याला आपण बेसिक स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन असं म्हणतो, संसदेला धक्का लावता येणार नाही अशी न्यायालयाने भूमिका घेतली. गोलकनाथ खटला असेल किंवा अनेक असे खटले आहेत की ज्यामध्ये संसदेच्या विरोधी भूमिका न्यायालयाने घेतली. संविधानाची मूलभूत चौकट म्हणजे काय हे आपण समजून घेऊया. संविधानाच्या मूलभूत चौकटीत साधारणतः पुढील तरतुदींचा समावेश होतो. पहिली तरतूद, शासनाचे प्रजासत्ताक आणि लोकशाही स्वरूप. संसद कोणताही कायदा करून आपल्या शासनाचे प्रजासत्ताक आणि लोकशाही स्वरूप नष्ट करू शकत नाही. दुसरा मुद्दा, संविधानाचे संघराज्यात्मक स्वरूप. संघराज्याला संसद कोणताही कायदा करून धक्का देऊ शकत नाही. देशाच्या ऐक्य व एकात्मतेचे संवर्धन. हाही खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. देशाचं ऐक्य आणि एकात्मता ज्यामध्ये आहे तेच कायदे संसद करू शकते. देशाचे सार्वभौमत्व रद्द होईल किंवा त्याला बाधा होईल असा कोणताही कायदा संसद करू शकत नाही. आणि पाचवा मुद्दा महत्त्वाचा तो म्हणजे धर्मनिरपेक्षता आणि संविधानाची सर्वश्रेष्ठता. धर्मनिरपेक्षतेच्या विरोधात आणि संविधानाला डावलणारा असा कोणताही कायदा न्यायालय होऊ देत नाही. न्यायालय ते रद्द करू शकते. अशा प्रकारे संविधानाची मूलभूत चौकट जर एखादा, आणि हे सगळं झालं ते गोलकनाथ खटल्यामध्ये. या खटल्यामध्ये न्यायालयांनी सांगितलं की संविधानाची मूलभूत चौकट कधीही संसद कोणताही कायदा करून मोडू शकत नाही. मित्रांनो, संसदेमध्ये कायदा पारित होत असताना खूप मोठी चर्चा होत असते आणि या चर्चेतून समजून येतं की हा कायदा कसा आहे किंवा या कायद्याचा परिणाम काय होणार आहे. तिथं विरोधी आणि कायदा करणारे असे दोन्ही पक्ष आपापल्या पद्धतीने विचार मांडत असतात. टी व्हीवर यांची चर्चा दाखवली जाते तेव्हा नक्की या चर्चा पाहत जा. यातूनही या कायद्यांसंदर्भात खरी माहिती आपल्याला नक्की पोचते आणि त्यानंतर जे समाजामध्ये वादविवाद होतात त्यावर आपण आपला मुद्दा तयार करू शकतो किंवा आपलं मत तयार करू शकतो. न्यायालयांच्या भूमिकेसंदर्भातील पुढला महत्त्वाचा मुद्दा म्हणजेच न्यायालयीन निर्णय. संविधानातील मूलभूत हक्कांद्वारे नागरिकांना मिळालेले संरक्षण अधिक अर्थपूर्ण करण्याच्या दृष्टीने न्यायालयाने अनेक निर्णय दिले आहेत. न्यायालयाने ज्या काही महत्त्वाच्या विषयांवर निर्णय दिले आहेत त्यात बालकांचे हक्क, मानवी हक्कांची जपणूक, महिलांची प्रतिष्ठा आणि त्यांचा सन्मान राखण्याची गरज, व्यक्तिस्वातंत्र्य, आदिवासींचे सक्षमीकरण यासारख्या विषयांचा समावेश करता येईल. न्यायालयाच्या या विषयांवरील निर्णयातून भारतातील राजकीय प्रक्रिया परिपक्व होण्यास मदत झाली आहे. मित्रांनो, लोकशाहीसाठी सुशासन किंवा उत्तम शासन व्यवहार करणे आवश्यक असते. त्यासाठी खालील वैशिष्ट्यांचा समावेश आवश्यक असतो. पहिलं वैशिष्ट्य म्हणजे उत्तरदायित्व म्हणजे जबाबदारी जाणणारे सरकार, प्रभावी आणि कार्यक्षम सरकार, प्रतिसादात्मक सरकार, पारदर्शी कारभार, न्याय्य व सर्वसमावेशक विकास, शासकीय यंत्रणेत व निर्णय प्रक्रियेत लोकांचा सहभाग. हे अतिशय महत्त्वपूर्ण गोष्टी आहेत. सुशासनाची ही वैशिष्ट्ये लोकशाहीत आणण्यासाठी काय करावे लागेल या संदर्भामध्ये नक्की आपले विचार कमेंट्समध्ये मांडा. मित्रांनो, आपल्या इथं नेहमी चर्चा होत असते की संसद श्रेष्ठ की सर्वोच्च न्यायालय श्रेष्ठ. पण मित्रांनो, ना सर्वोच्च न्यायालय श्रेष्ठ आहे ना संसद श्रेष्ठ आहे. श्रेष्ठ आहे ते म्हणजे आपलं संविधान. कारण दोघांनाही या संविधानातील मुद्द्यांच्या आधारेच हा राज्यकारभार करायचा असतो. संसदसुद्धा आपल्या अधिकारांच्या बाहेर जाऊ शकत नाही आणि सर्वोच्च न्यायालयही आपल्या अधिकारांच्या बाहेर जाऊ शकत नाही आणि ते दोघांना एकमेकांना ते दोघं काउंटर करत असतात. त्यामुळं दोघंही आपापल्या अधिकार कक्षेत राहतात आणि आताताईपणा घडून येत नाही. म्हणून आपल्या देशामधील संसद आणि सर्वोच्च न्यायालय हे अतिशय महत्त्वपूर्ण गोष्टी आहेत आणि या दोघांच्या या मैत्रीपूर्ण म्हणूया किंवा एकमेकांच्या संघर्षपूर्ण प्रक्रियेतूनच आपलं संविधान तावून सलाखून निघत आहे आणि यातून एक चांगली लोकशाही आपल्यासमोर येत आहे किंवा संविधानाची अतिशय चांगली वाटचाल घडून येत आहे. भारतातील लोकशाहीच्या संदर्भात संविधान व त्यावर आधारित शासनाने केलेली वाटचाल याचा आपण इथे आढावा घेतला.
अर्थात भारतीय लोकशाहीपुढे अनेक आव्हाने आहेत. शासनाच्या कायद्यांमुळे व धोरणांमुळे सर्व समस्या संपुष्टात आल्या असा याचा अर्थ नाही. आजही आपल्यासमोर अनेक नवीन प्रश्न आहेत, परंतु लोकशाहीसाठी आवश्यक असे किमान जनमानस आकारास आले आहे. आपण संविधानाची वाटचाल कशी झाली हे आपण आजपर्यंत पाहिलं. मित्रांनो, धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.